मोदींनी केलेल्या नकली संतान या टीकेवर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यामध्ये अश्रू. गुजरात दंगलीनंतर मदत करणाऱ्या बाळासाहेबांच्या पुत्राचा मोदींनी नकली संतान उल्लेख केला. ठाकरेंची खंत तर अश्रू नाही, हा अंगार असल्याचं उत्तर. समोर खड्डा आहे सांगणारा मित्र फडणवीसांनी गमावला. मातोश्रीची बदनामी थांबवल्यास फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील. TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचं विधान. उद्धव ठाकरेंनी सभेमध्ये विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं. त्यांनी केलेलं विकासाचं काम सांगावं. 3,000 रुपये देण्यास तयार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आव्हान. भाजपची हिंदू मुस्लिम शिवाय भाषणं दाखवा. मी 1,00,000 रुपये द्यायला तयार. उद्धव ठाकरेंचं प्रति आव्हान. आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्यानं त्यांना मिरची का लागते. भाजपानं मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला. TV9 मराठीच्या रोखठोक मुलाखतीमधून उद्धव ठाकरेंचा निशाणा. बाळासाहेब ठाकरे सुद्धा पुण्यामध्ये जन्मले होते. फडणवीसांना नागपूरकर म्हणणाऱ्या राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं उत्तर. मुंबई माझी कर्मभूमी असल्याचं फडणवीसांचं विधान. बाळासाहेबांनी मुंबई अदानीच्या घशात घातली नाही. ठाकरेंचं प्रत्युत्तर. निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो. आमचे महेश लांडगे वैतागले होते. मात्र भाजपवर टीका करणाऱ्यांनी आपल्या कार्यकाळाकडे पाहावं. पिंपरीमधून मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांवर नाव न घेता निशाणा. भर सभेत महेश लांडगेंकडून अजित पवारांची फडणवीसांकडे तक्रार. युतीमध्ये फक्त भाजपनं इतरांचा सन्मान करायचा का. माझ्यावर वारंवार शिंतोडे उडून भाजपचं नाव खराब करण्यात आलं. लांडगेंचा आरोप. महेश लांडगे मोठा नेता. मी त्यांना चिल्लर वाटतो म्हणून एकेरी बोलले असतील. अजित पवारांचा खोचक टोला. पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित. पुणेकरांसाठी 8 कामांची अष्टसूत्री तर मेट्रो आणि बसच्या मोफत प्रवासाचं आश्वासन. मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता निर्णय घेतलात. अजित पवारांनी लॉटरी लागली की काय. कुछ भी करो तो चलता है असं चालणार नाही. मोफत मेट्रो प्रवासाच्या घोषणेवर चंद्रकांत पाटलांचा आक्षेप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुंबईतील घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमध्ये भव्य रोड शो. 15 तारखेला विरोधकांची हंडी फोडायची. शिंदेंचा निशाणा.